दोघ भाऊ एकत्रित आलेत, परंतु सर्वांची नजर राजसाहेब काय बोलता याच्यावर होती. राजसाहेब नेमकं त्यांच्या भाषणाचा रोख कुणाकडे आहे, ते आपले मांडणी कशी करतायत याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं. आणि तुम्ही पाहिलं असं, राजसाहेबांनी अत्यंत संयमी, आम्ही जरी विरोधात असलो तरी आम्ही त्यांची तारीफ यासाठी करतो की त्यांनी अत्यंत संयमी आणि मुद्देसूद ज्याला म्हणतात ते भाषण त्यांनी केलं. मराठी का हवी, हिंदी का नको, घडलेल्या घटनेवर आधारित त्यांचं ते भाषण होतं. आणि मला वाटतं लोकांना सुद्धा त्यांचं ते भाषण आवडलं असावं. काही लोक याचा राजकीय अंदाज लावायच्या भानगडीत पडले होते की आता राज आणि उद्धव साहेब एकत्रित आलेत, मग आता काय होणार, मग पुढची युती कशी होणार, मग आणखीन काय होणार. काहीही नाही. मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी आम्ही एकत्रित आलो असं राजसाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. त्या मेळाव्यामध्ये सुप्रियाताई होत्या, जितेंद्र आव्हाड होते, काही कॉम्रेड होते. त्यांनी सुद्धा मला वाटतं हीच आट टाकली असेल की तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाची युतीबद्दलचं ह्यामध्ये काही बोलायचं नाही. परंतु तरी एकीकडे उभाट्याचं भाषण पाहिलं तर तेच होतं, पुन्हा तेच टोमणे मारणं होतं, तेच ते विषय होतात. म्हणावं तसं ते प्रभावीपणे लोकांच्या मनावर बिंबवले गेलं नाही. एक सामान्य नागरिक म्हणून जरी मला विचारलं तर राजसाहेबांच्या भाषणाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिला तो उभाट्याला मिळालेला नाही. म्हणून काही लोकांनी जे काही मनाचे मांडे मनातल्या मनात मांडले होते की आता आपण सर्वजण एक आलेलो आहोत, आता आप सब कुछ अलबेल है, तसा प्रकार इथे घडलेला नाही हे मला या ठिकाणी नमूद करायचंय. आणि शेवटी सुद्धा अनेकांनी प्रयत्न करून पाहिला की एकाने एकमेकांच्या हातामध्ये हात घ्यावा, काय ते उंच करावेत, परंतु त्या दोघांनी ते केल्याचं कुठं दिसून आलेलं नाही. म्हणून हा मेळावा मराठी भाषेसाठी होता, मराठी माणसासाठी होता, असंच फक्त यातून अंदाज काढला जातो. गद्दार मालक पुढे आला की आता जय गुजरात म्हणतो आणि ही लोक मराठी वाचवणार आहे का? काय संबंध आला तर या मेळाव्याचा त्या सगळ्या गोष्टीचा? दरवेळेला टोमणे मारणं याशिवाय दुसरं उद्योग नाही का? तुम्ही जय गुजरात म्हणले नाही, तुम्ही लुंगी घालून डान्स केला नाही, त्यात तुमच्या एक नेत्या तिथे बसलेल्या आहेत, त्यांनी तुमच्यावर कॉमेंट्स केलेले आहेत. लुंगी डान्स ते तिनेच करून दाखवलेला आहे. म्हणून तुम्ही जे केलं ते सगळं बरोबर असं का समजता? आणि शिंदे साहेबांनी काही चुकीचं बोललंच नव्हतं. एक समाज त्या ठिकाणी बसलेला, त्या समाजाबद्दलचा असलेला तो शब्द वापरला. म्हणून ते काही पाकिस्तानातून आलेले गुजराती बांधव नाहीत हे त्यांनी सुद्धा स्पष्ट केलं. का त्यांना दूर लोटायचा प्रयत्न करतायत? आपण एखाद्या समाजाच्या कार्यक्रमामध्ये गेलो तर त्या समाजाच्या अनुसरून आपण घोषवाक्य तयार करत असतो. बंजारा समाजाच्या कार्यक्रमामध्ये गेलो आपण जय सेवालाल म्हणतो. असंच अनेक ठिकाणी ज्या ज्या प्रांतामध्ये जातो किंवा ज्या ज्या प्रांताचे लोक एका ठिकाणी येतात त्या टायमाला त्याच पद्धतीने बोलावं लागतं. आता हे हिंदी भाषेला जे काही विरोध करत होते, यांनी उत्तर प्रदेशांचा वासियांचा मेळावा घेतला नाही का ठाण्याला? तिथे हिंदीमध्ये भाषण केलं नाही का? केलं. मग तुम्ही हिंदी भाषेत झालात का? परंतु फेक नेरेटिव्ह सेट करायचा आणि त्याच्यावर भाष्य करायचं, त्याच्यावर राजकारणामध्ये काहीतरी मोठा काहीतरी वादळ उठल्याचा आविर्भाव आणायचा, हे मला वाटतं योग्य नाहीये. उत्तर प्रदेशाच्या मेळाव्यामध्ये घेतलेले मेळावे यांनी आणि त्याच्यामध्ये हिंदीमध्ये चांगलं भाषण केलेलं आहे. म्हणून मराठीचा अभिमान किंवा स्वाभिमान गाडला गेला असं म्हणायचंय का? तसं होत नसतं. मराठी भाषा ही प्रामुख्याने आणि प्राधान्यानं ही आमची मातृभाषा आहे. म्हणून त्या मराठीच्या भाषेला कोणीही नख लावू शकत नाही. मराठी सक्तीचे तर झाले आहेच आहे,
पण मराठीचा अपमान करणाऱ्याला सुद्धा कोणीही माफ करणार नाही, हे अधोरेखित आहे. पुन्हा मुंबईपासून महाराष्ट्र तोडण्याची भाषा, त्याच्यासाठी असलेलं हे काही षडयंत्र, असं काही समजायचं कारण नव्हतं. परंतु आता राजकारणामध्ये कुठेतरी हवा तयार करावं लागते ना, ती हवा तयार करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि मला वाटतं त्याच्यातून एवढं काही निष्पन्न होणार नाही. आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण राज ठाकरेंच्या भाषणात एकत्र आलोय एकत्र राहू असं काहीच नव्हतं. हा तुम्हाला विरोधाभास दिसत नाही? राज साहेबांचं, उद्धव साहेब भाषण करत असताना राज साहेबांचा चेहरा तुम्ही पहा, कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही रिॲक्शन नव्हती. त्यांच्या भाषणाला कुठेही त्यांच्याकडून टाळी पडलेली नव्हती. ते अत्यंत गांभीर्याने त्या सर्व गोष्टीकडे पाहत होते, घटनेकडे पाहत होते. तुम्ही पहा, तुमच्या चॅनलवर बघा, अत्यंत गंभीरपणे. आणि म्हणून त्यांनी हा कधी उल्लेख केलेला नाही. कोणताही झेंडा नसलेला कार्यक्रम म्हणून राजसाहेबांची त्या कार्यक्रमाला उपस्थिती होती. हे स्ट्रॅटेजिक वाटतंय राज ठाकरेंचं एकत्र येण्याबाबत किंवा असण्याबाबत काहीच न बोलणं आणि उद्धव यांचं बोलणं. राजसाहेबांनी सरळ सरळ कमिटमेंट केली असावी, मी येईल, मला मराठीबद्दल जे वाटतं ते मी बोलेल, त्या व्यतिरिक्त मी काही बोलणार नाही आणि कुणावर टीकाही करणार नाही. आणि तेच राजसाहेबांनी केलं. म्हणून बाणा ज्याला म्हणतात ना, तो राजसाहेबांनी टिकवला. आम्ही त्यांची प्रशंसा यासाठी करतोय की मूळ मुद्द्याला भरकटत न ठेवता त्याच्यावरच बोलणं हे राजसाहेबांनी आज दाखवून दिलं. मग उद्धव ठाकरेंनी आग्रह केली एकत्र येण्याची, मात्र राज यांनी दुजोरा दिला नाही असा अर्थ करायचा का? कुठे दुजोरा दिलाय? हा काय युतीचा मेळावा नव्हताच. मराठी भाषेवर प्रेम दाखवण्यासाठी एकत्र आलेल्या अनेक नेत्यापैकी त्या 2 नेत्यांनी प्रमुख बोलावं अशी त्यातली भूमिका होती. म्हणून त्याच्यावर तुम्ही जर पाहिलं तर कोणाचीही वेगळी रिॲक्शन नाही. त्यांनी सांगितलं की मराठी मुद्दा म्हणून आम्ही एकत्र आलो. जो मुद्दा त्यांचाही आहे, आमचाही आहे. मराठीसाठी आम्ही वाटेल ते करू, ही आमची सुद्धा धारणा आहे. आम्ही त्या पद्धतीने आमचा कारभार तसाच करतो. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे म्हणजे भविष्यातील एक त्यांनी सांगितलं. अहो, त्यांनी सांगितलंय. राजने त्यांना दुजोरा दिलाय का? एकत्र या, एकत्र राहा, त्याच्याबद्दल आम्हाला काही त्याच्याबद्दल वाईट वाटायचं काहीच कारण नाहीये. राज आणि उद्धव साहेब एकत्र झालेत म्हणून आमच्या पोटात दुखायला लागलं असं समजण्याचं कोणतंही कारण नाही. गैरसमज करून घेऊ नका, असं वाटवू देऊ नका. नाही आता ते एकत्र आले तर आमचं काय होईल, मग आम्ही घाबरलेलो आहोत, भिलेलो आहोत आणि ते एकत्र येऊ नये म्हणून देव पाण्यात डुबून बसलेलं असं समजण्याचं काहीच कारण नाही. ते एकत्र आले तर आम्हाला त्याचा आनंद आहे. राज ठाकरे असंही म्हटले भाषणामध्ये की युत्या होत राहतील पण आम्ही मराठी भाषेबद्दल प्रयोग करणार नाही. युत्या होत राहतील तो मराठीसाठी एकत्र आला. विषयाला धरून बोलले ना राजसाहेब. त्या मराठी भाषेसाठी एकत्र आलो आम्ही. युत्या ह्या होत राहतात, तुटत राहतात. त्याच्याबद्दलचं काही देणं घेणं त्यांनी ठेवलंच नाही. अत्यंत परखडपणे त्यांनी त्यांचं भूमिका मांडली. त्यांनी सरळ सरळ सांगितलं ही काय कोणत्या पक्षाची युती नाही. 20 वर्षांनंतर राजसाहेबांनी उद्धव साहेब एकत्र आले. आता महानगरपालिकेवर भगवा फडकू अशी कुठली घोषणा आहे का? त्याच्यात काहीच नाहीये. नो पॉलिटिक्स हे राजसाहेबांनी जपलं. उद्धव साहेबांनी ठरल्याप्रमाणे मला सत्तेतून काढलं, माझी सत्ता हिसकून घेतली, बंडखोरी केली, गद्दार झाले, हे सगळं त्यांचे वाक्य होते. म्हणून आता लोकांना राजचं भाषण आज भावलं. त्यांचं असं म्हणणं होतं की अनेक लोक आता बाबा बुवांना घेऊन बसतील, काही दाढेवाले अंगाला गावाला जाऊन ते धूप वगैरे लावतील, रंगाला लावतील आणि अस्वस्थ होतील आम्हा दोघांना एकत्र पाहून. हा मराठीचा मुद्दा होऊ शकतो का? तुम्ही कार्यक्रम कोणता घेताय? हे बाबा बुवा बाजी सगळं करणं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. हे कोण करतं हे सगळं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. किती बाबा असतात हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही सांगितलं नाही तरी लोक आंधळे नाही, ते लोक पाहताय ते. म्हणून तुम्ही इतरांची चिंता करू नका. एक लक्षात ठेवा, मी पुन्हा पुन्हा सांगतो, राजसाहेबांनी चालवलेला 20 वर्षाचा एक खांबी तंबू हा मोठ्या कष्टाने चालवला होता. त्याच्यातले लोक
हे इतर पक्षात जाणाऱ्याची संख्या कमी आहे, तेवढ्याच कितीतरी पटीनं उभाटातले लोक इतर पक्षात जाताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून पडझड राजसाहेबांच्या पक्षाची नव्हती झाली, पडझड ही उभाटा गटाची झाली. त्यामुळं त्यांना ह्याची आवश्यकता होती आणि मग आज त्यांना समाधान लाभलं असेल की आपल्या बरोबर कोणतरी आहे. एक महत्वाचा प्रश्न, या सगळ्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की ते खरंच येतील भविष्यात एकत्र निवडणुकीच्या दृष्टीने? तुमचं मत? बघा, असं नसतं. युती इतके सहजासहजी होणार नाही. तुम्ही यात पाहिलं, काँग्रेस आलेली नाही, राष्ट्रवादीचे 2 जण आलेले आहेत, त्यांना कितपत अधिकार आहे माहीत नाही. आणि मग राजबरोबर जायचे की नाही हा मोठा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेत असतात. म्हणून त्याच्याबद्दल आज युती होईल का नाही, परंतु जर उद्धव साहेबांची आणि राजसाहेबांची जर युती झाली तर मला वाटतं आघाडी, महाविकास आघाडी हे अस्तित्वात राहणार नाही. बाळासाहेब यांनी शेवटचं त्यांचं भाषण करताना असं म्हटले की बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार हो. निश्चित साकार व्हावं. बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठीच आम्ही लढतोय. आम्हालाही त्यांची जी भूमिका होती त्याच भूमिकेतून आमचंही काम चालू राहणार आहे. आणि म्हणून आम्ही कधी आमच्याकडून चूक होता कामा नये याची काळजी घेत असतो. कोणी आम्हाला मार्गदर्शन केलं तर आम्ही त्याचा स्वीकार सुद्धा करत असतो. जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, ते म्हणजे आम्हा दोघांना एकत्र आणून दाखवलं. आणि हेच वाक्य उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की अनाजी पंतांनी आम्हाला एकत्र आणलं. आमच्यातील अंतरपाठ दूर केला. राजसाहेबांनी ज्या भाषेत बोललं त्या भाषेला एक अर्थ होता. वाईटातून सुद्धा चांगलं घडतं किंवा देवेंद्र फडणवीसच्या हातून आम्हाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न प्रयत्न झाला, आम्ही एकत्रित आलो. पण उद्धव साहेबांनी आमच्यात अंतरपाठ काढला म्हणजे कोण नवरा होता कोण नवरी होतं हेच कळायला मार्ग नाही. म्हणून आणखीनही त्यांच्या मनामध्ये असलेली खतखत ते बोलून दाखवलेली. सिरियसली सांगतो, ही युती होणार नाही. ही युती का होणार नाही असं तुम्हाला वाटतं? आजचं चित्र दाखवलं, हात उंचावले, एकमेकांची गळाभेट घेतली, तरी युती का होणार नाही असं तुम्हाला काय वाटतं? आम्हाला राजसाहेबांचा स्वभाव माहिती आहे, उद्धव साहेबांचा स्वभाव माहिती आहे. पक्षासाठी काय करायची, कोणती भूमिका घ्यायची हे राजसाहेब चांगले जाणून आहेत. आणि हे पहिलं पाऊल जरी टाकलं असलं तर अनेक शिड्यात चढल्यानंतर आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश मिळणार आहे. म्हणून तेवढा कालावधी आपल्याला वाट पाहावी लागेल. आज आपण त्याच्या युतीवर बोलणं सुद्धा उचित होणार नाही असं मला वाटतं. ही युती झाली तर असं म्हटलं जात आहे की तुम्हाला तुमच्या पक्षाला शह होत असेल, म्हणजे या दोघांचं एकत्र येणं हे तुम्हाला शह देण्यासाठीच आहे असं सगळं राजकारण सुरू आहे, अशी चर्चा नाही. असं कोणताही आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. आम्ही ज्या पद्धतीने 2.5 वर्षामध्ये कारभार केला, लोकांनी आम्हाला तेवढा सपोर्ट केलाय. आज गेल्या वेळेला जे काही आमचे 40-50 आमदार होते ते 60 झाले. म्हणून कुठेही आम्हाला यांचा एकत्रित येण्याने परिणाम होणार नाही. हे एकत्रित आल्याने पक्षांतर्गतच त्यांना एकमेकाला फटका जरूर बसेल आणि म्हणून ते एकत्र येण्याची शक्यता कमी वाटते. तरी जोपर्यंत या युतीच्या बोलण्या होणार नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण येण्याने त्यांच्या तुमचा एक चांगला मित्र दूर जाईल. राज ठाकरे हे तुमच्या पक्षाचे चांगले मित्र आहे, तुमचे जवळीक आहे, तुम्ही स्वतः त्यांच्या घरी जाता, तुमचे नेते जातात. राजसाहेब सगळ्यांचे मित्र आहेत. उद्या त्यांची युती जरी झाली ना तर राजसाहेब संकुचित नाही आहेत ते. उद्या जरी मी म्हणलं राजसाहेब मला भेटायला यायचे तर राजसाहेब नाही म्हणणार नाहीत. राजकारण वेगळं असतं, मैत्री वेगळी असते आणि ते राजसाहेबांनी जपलंय. म्हणून त्यांच्याकडे प्रत्येक पक्षाचे नेते जातात, हे सुद्धा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडे जातात. म्हणून ही जी वैचारिक एकमेकाची भेट आहे ना ती राजसाहेबांनी कधीही टाळलेली नाही. संजय राऊत असं म्हणते त्यांनी मराठीसाठी गुंडगिरी केली आणि यात करणार. गुंडगिरी कशाला म्हणतात हे संजय राऊतला पहिले समजलं पाहिजे. दलाली करणं इतकं सारखं सोपं नाहीये. गुंडगिरी करणं बोलून दलाली करता येते, गुंडगिरी करायला मनगटात ताकद असावी लागते. ओके. हिंदी कशाला पाहिजे? निषेध.
करून घ्यायचं. हिंदीमध्ये बाईट घेतो म्हणजे निषेध. झालं का मित्रांनो? हिंदी भाषेला तिरस्कार नाही केला राज ठाकरे, नाही केलं. सगळ्या भाषा छोटासा वणटवण करतो. हिंदीत बोलायचंय. उद्या मला काही हिंदीचा निषेध नाही. मला हिंदी सर आज सर राजउद्योग फिर से एक बार आए और एक सभा में उन्होंने एक दूसरे की गले मिली, क्या कहेंगे पहली रिएक्शन? आज मुंबई में मराठी भाषा को लेके जो आयोजन किया गया था उसमें राज और उद्धव जी एक साथ दिखे. जो कार्यकर्ताओं की इच्छा थी उनको भी उत्साह प्राप्त हुआ, अच्छा लगा. लेकिन जिस वजह से वो एक स्टेज पे आए थे वो सिर्फ राज साहब ने संभाले. राज साहब ने मराठी के मुद्दों को लेके इधर कोई भी भाषण में राजकीय स्टेटमेंट नहीं दिया. मराठी भाषा के लिए हम एक आए हैं, मराठी भाषा हमारी प्रायोरिटी है और उसके लिए हम लड़ने के लिए तैयार है, ऐसा राज साहब का कहना है. आपने देखा होगा राज साहब का एक अलग से भाषण था, लोगों ने उसको प्रतिसाद दिया. उबाटा के नेता ने जो भाषण किया वो कंप्लीटली पॉलिटिकल था. मेरी कुर्सी छीनी गई, गद्दारों ने ऐसा किया, अमित शाह ने ऐसा किया, ये सब बातें उस स्टेज पे की नहीं थी. ना वो किसी को पसंद भी आई नहीं, लोगों ने रिस्पॉन्स भी नहीं दिया. उद्धव साहब जब बात कर रहे थे तो उनके पीछे राज साहब बैठे थे. आपने देखा होगा, आपके चैनल के माध्यम से देखा होगा, कोई भी रिएक्शन उन्होंने उनके भाषण पे दी नहीं. लास्ट में जनरली ऐसा होता है कि सब एक में का हाथ पकड़ के ऊंचा करके हम सब साथ साथ है, वज्र मूड जिसे कहते हैं, वो रहती है. लेकिन राज साहब ने वो हाथ मिलाने से भी इनकार किया था, अलग से अपने हाथ जोड़े और बाजू में निकल गए. बेसिक जो मंशा थी उबाटा की कि इस मेळावे में आके राज साहब महायुति की कोई घोषणा करेंगे या तो महायुति हमारी मजबूत रहेगी, ऐसा कोई भी स्टेटमेंट ना राज साहब ने किया, ना उनके मुंह से वो बातें कहीं निकली. आने वाली लोकल बॉडीज में आपको लगता है कि दोनों भी साथ में आएंगे? अगर दोनों साथ में आते हैं तो महायुति के वोट बैंक को नुकसान होगा? देखिए, अभी ये आने वाले जाने वाली बात दूर की है. एक कॉज लेके इन्होंने सब एक साथ आए थे, एक साथ बात करने की कोशिश की उन्होंने. वहां देखेंगे आप, कॉमरेड भी थे और राष्ट्रवादी शरद पवार के कुछ एक दो नेतागण भी थे, लेकिन कोई कांग्रेस नहीं थी, ना कोई बड़े नेता जिसको कहा जाता है शरद पवार जैसे नेता या तो कांग्रेस का प्रदेश अध्यक्ष, ऐसा कोई भी स्टेज पे नहीं था. इसके मायने ये है कि तुम एक इश्यू को लेके वो सभा ले रहे हो, उसको संबोधित कर रहे हो, उतना ही काम आप करो. हम युति के बारे में आपसे बात करना नहीं चाहते, ये उनकी शायद धारणा होगी. उद्धव ठाकरे बोले कि साथ आए हैं साथ आने के लिए, तब उन्होंने एक संदेश दिया है साथ में आने के लिए, तो आना चाहिए ना, तो उसमें कौन सी गलत बात है? लेकिन साथ आएंगे क्या? आपको लगता है कि वो साथ नहीं आएंगे? देखो, राज साहब का कहना है कुछ अलग रहता है, राज साहब की एक स्ट्रेटेजी अलग रहती है. तुम एक इश्यू को लेकर साथ आ सकते हो, जहां इलेक्शन की बात आती है उस वक्त वहां के कार्यकर्ताओं का मनोमिलन होना जरूरी होता है. जो 20 साल से राज साहब के साथ काम कर रहे, उनको अगर उसमें प्रायोरिटी नहीं मिली तो कैसी युति होगी? और ये सब जो खेल चल रहा है, यह मुंबई महानगर पालिका तक ही सीमित है. वहां आपको पता चलेगा ये युति होती या नहीं होती. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने जय गुजरात कहा है, उसको लेकर कई सारे विरोधक टीका कर रहे हैं. अरे इसमें कुछ गलत क्या है, कुछ समझ में नहीं आता. जो गुजराती बांधव पूरा समाज वहां बैठा था, उनके लिए वो गुजरात के लिए प्रायोरिटी, तो जय गुजरात बोलने से क्या तकलीफ हो रही? उद्धव साहब ने नहीं बोला था, उद्धव साहब ने भी तो जय गुजरात बोला था. उन्होंने क्या यूपी के लोगों को लेके उन्होंने सम्मेलन नहीं लिया था. अब ये मनसे के लोगों ने भी वहां बैनर तो लगाए थे ना नोंदने के लिए, वो गुजराती भाषा में थे. ये सब लोगों ने किया, वो सही है. जय गुजरात बोला था गलत है. जय गुजरात बोलने से मराठी का प्रेम कम नहीं होता. हम मराठी है, हम मराठी रहेंगे, और हमारे मराठी को कोई अगर छेड़ने की या तो कुछ छेड़छाड़ी करने की कोशिश करेंगे तो उसको हम भी नहीं छोड़ेंगे.